आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा आणि स्नेह कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून प्राचार्य रारम बोराडे शेतकरी साहित्य पुरस्कार, संगमनेर इथले श्रीकांत ढेरंगे यांच्या चित्रक या कविता संग्रहास, तसंच संदीप दळवी बालसाहित्य पुरस्कार विशाल तायडे यांच्या ढ या कादंबरीस छत्रपती संभाजीनगर इथं नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी चित्रक या कविता संग्रहाबद्दल सुप्रसिद्ध कवी श्रीधर नांदेडकर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, याचे हे अवतरण मी आधी तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे मग त्याच्यावर समीक्षक जे नेहमी भाष्य वगैरे असा शब्द वापरतात ते नंतरच असेल. पण मुळामध्ये शक्ती काय आहे, एका कवीची शक्ती काय असते ती त्याच्या ओळीमधून प्रतीत होते. मला वाटतं कवीला समीक्षक नाही मोठा करू शकत, कवीला कविता मोठी करते. आणि म्हणून मी आधी कवितांचे अवतरण वाचतो. श्रीकांत काय म्हणतो बघा, एक झाड मुळांसह नष्ट होते, मानवी शकुनांचा इतिहास नष्ट होतो. एक शेतकरी मरतो, सृष्टीचे एक सौंदर्यच नष्ट होते. पावसाची कविता संपते, एका नदीचे पात्र नष्ट होते. एका प्रगल्भ कवीची हत्या होते, इंद्रायणीचे पात्रच डबलते. आपली स्मरणे कातडी बचाव आहेत, आपली स्मरणे कातडी बचावत आहे, आपण माणूस असण्याच्या लायक नाहीत. मी मधल्या वेळी वाचतोय, काय अंतर्मनामध्ये चालू असतं कवीच्या आणि काय त्याला जाच असतो. व्याधींच्या खुणा कुणालाही दाखवायच्या नसतात की सांगायच्या नसतात. मिटून घेतलेले हृदय थोडेही किलकिले करायचे नसते की काही असाध्य जडलेल्या ऋणांचे हिशोब ठेवायचे नसतात. जे आहोत ते आहोत आपण आपले, जे आहोत ते आहोत आपण आपले. उरातल्या गोष्टी आहेत तिथेच राहतील. आपले मार्गदर्शक आजी आजोबा आज हयात नाहीत, अन्यथा त्यांना ही कविता ऐकवली असती. आणि पहिल्या 4 वळी येते का कवीच्या, आपल्या मुलीच्या लहान हृदयासारख्या आपल्या कविता आहेत. आपल्या मुलीच्या लहान हृदयासारख्या आपल्या कविता आहेत. ती एका पायरीवर बसली, मी एका पायरीवर बसलोय आणि आम्हाला ऐकणारे कोणीही नाही. हे इतकं अलवार आणि हळूवार चालताना तो जेव्हा एका सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतो तेव्हा ते कसं असतं पहा. हे तिचे स्फटिक इतस्ततः पसरलेले गाझापट्टीसारखे, हे तिचे स्फटिक इतस्ततः पसरलेले गाझापट्टीसारखे. लहान लहान मुलांच्या आक्रंदनाचे निनाद ती कसं सोसत असेल, अथवा मणिपूरच्या नग्न केलेल्या बायांचा आक्रोश पाहून ती किती रडत असेल लोकसमक्षी. तिच्या दुःखाची अभूतपूर्व तीव्रता तिलाच माहीत असावी. पृथ्वी इतके शोषित कोण असते. आणि शेवटचा संदर्भ मी वाचतो, त्याची यादी 2 वळी आहे. माणसं साधी सोपीही असतात हे इंगित आता कळून पडतंय. साधी माणसं खुरमुंडी होत चालली आहे, भुळण्यात सापडली आहे. घर झाल्यासारख्या स्थितीचे हे इथल्या प्रत्येक माणसाचे वर्तमान बनले आहे. श्रीकांतची ही कविता रखुमाई नावाची आहे, म्हणजे अरुण कोदंडकरांच्या परंपरेतली ही कविता आहे असं मला वाटतं. हे विठ्ठला बा घे समर्पण करून तू माझे, मी तुझ्या भक्तिरसात तल्लीन होऊ इच्छितो. सर्वत्र दुःखेच दुःखे आहे, मृगजळ सगळी, कशाचंही निवारण नाही. तुझ्यापेक्षाही तुकारामाला अधिक समजलं होतं दुःख. तू निमित्त मात्र होतास, तू माध्यम होतास. फार तर कोण्या एका कातळाचा अवशेष या पलीकडं तुझं संचित ते काय. जनाबाईने तर तुला शिव्या दिल्या, तरीही माझ्यासारखी क्षुद्र माणसं तुझ्यात तल्लीन होऊ इच्छितात. थोडासा का होईना तू मोठा असशीलच यार. रखुमाईला मात्र हे सांगू नकोस, रखुमाईला मात्र हे सांगू नकोस, कारण ती तुझ्यापेक्षाही किती
कितीतरी पटीने मोठी आहे माझ्या आईसारखी. मला वाटतं टाळ्या झाल्या पाहिजे तेव्हा. याचं मुखपृष्ठ यांचं आहे, राजू पालीस सरांचं आहे. अतिशय अप्रतिम मुखपृष्ठ आहे आणि फार बोल्ड आहे. म्हणजे ते खऱ्या अर्थानं काळे करडे स्ट्रोक्स म्हणजे असं ते त्याचं स्वरूप आहे. पण ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या कवितांमधल्या सगळ्या आशय सूत्रांना उठाव देणारं हे मुखपृष्ठ आहे. असं बऱ्याच कमी वेळा होतं की कवितांचा आशय आणि मुखपृष्ठ असं समांतर जाईल, असं फार कमी वेळा होतं. इथे मात्र राजूने ते फार सुंदर पकडलेलं आहे. विशाल तायडे यांच्या ढ या कादंबरीबाबत जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था डाएटच्या वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर मंजुषा क्षीरसागर यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, या कादंबरीचं नामच मुळात ढ आहे आणि मी ढ शब्द उच्चारला की माझ्या सगळं तुमच्या सगळ्या डोळ्यांमध्ये आणि डोळ्यांसमोर एक चित्र निर्माण आहे. वर्गात बेंचवरती सगळ्यात मागे बसलेला शिक्षकांचा कायम ओरडा खाणार, ज्याला वाटेल शाळेत त्यानं त्याला डिवचावं, बोलावं, दूषण द्यावी, त्रास द्यावी, असा एखाद्या प्रसंगातला मुलगा असेल किंवा मुलगी असेल, हे विश्व उलगडून दाखवण्याचं सामर्थ्य या कादंबरीनं केलं. आणि म्हणून ती कादंबरी लिहाविषयी का वाटली तर त्याची पाळंमुळं सगळ्यात पहिली आमच्या पालकत्वात आहे. आणि पालक राहतो कुठे तर समाजात. म्हणून समाजाच्या मानसिकतेत आहे. समाजानं आणि पालकत्वानं बरीच भर आमच्या शिक्षण पद्धतीनंच होता. तिघही व्यवस्था एकत्र आल्या आणि त्या व्यवस्थेनं उमलत्या लेकराला इतका भयंकर असा शिक्षारूपी शब्द वापरला आणि तो म्हणजे ढ. आणि म्हणून कधीतरी कोणीतरी कोणाला तरी केव्हा तरी आणि लेकरू तिथे थबकलं, स्थिरावलं, अस्वस्थ झालं. एक तर त्याला ढ म्हणण्यामध्ये आम्ही त्याच्या क्षमतेवर शंका निर्माण केली आणि त्याच्या क्षमतेवर शंका निर्माण व्हायला लागली ते त्यानं स्वतःभोवती प्रश्नांचं जाळं निर्माण करायला सुरुवात केली की मला हे जमणारच नाही. आणि म्हणून लेखक विशाल तायडे यांनी या शब्दाला कथानकाचा केंद्रबिंदू बनवलंय असं मला वाटलं. मग ढ म्हणजे काय? ती काय एखाद्या लेकराला जन्मजात मिळालेली पदवी आहे का? नाही. की आमच्या शिक्षण व्यवस्थेनं, आमच्या पालकांनी, आमच्या समाज व्यवस्थेने आपल्या सोयीनुसार एखाद्या लेकराला लाभलेला तो शिक्का आहे. मला वाटतं याच अस्वस्थतेतून विशाल तायडेंना ढ हे शीर्षक सुचलं असेल आणि त्यांनी जाणीवपूर्वक या कादंबरीला ते शीर्षक दिलं असेल. पण ते ढ कादंबरी लिहिताना अनेकदा हसण्याचा विषय बनलेल्या या कादंबरीला लेखकाला जर वाचलं तर आमच्या लक्षात येतं की त्यांनी ढ या अक्षराला अभिमानाची उंची दिली आहे. आणि ही अभिमानाची उंची आमच्या शिक्षण व्यवस्थेत का गरजेची आहे? सर, तुमची कादंबरी वाचत होते आणि क्षणाक्षणाला अस्वस्थ होत होते. कारण शाळा भेटी करत असताना सहजपणे आमचे शिक्षक म्हणाले, मुलगा अध्ययन अक्षम आहे. ढ म्हणणं आम्ही सोडून दिलं. अनेक ढ शब्दांचा घण करत करत आम्ही अध्ययन अक्षमतेवर आलो. साध्या मूलभूत क्रिया जरी आल्या नाही तरी आम्ही त्याला लेबल लावून टाकलं आणि या लेबल लावण्यातून वाचवण्याचा हुंकार तुमची कादंबरी होती. म्हणून मी आणि लेखक दोघेही प्राथमिक शिक्षणामध्ये कार्य करतो. फार जुनं नाही सांगणार, पण साधारणपणे 2005 पासून जेव्हा आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा आणला आणि त्या आराखड्यामधलं एक पहिलं वाक्य आम्ही शिक्षण व्यवस्थेतल्या शिक्षकापासून प्रत्येकापर्यंत बिंबवत होतं, एव्हरी चाइल्ड इज युनिक इन द क्लास. मी त्याच्याही पुढे जाईल म्हणेन, एव्हरी चाइल्ड इज अ युनिक इन द वर्ल्ड. आणि या वर्ल्डची जी परिभाषा आहे ती ह्या कादंबरीमध्ये आहे की प्रत्येक लेकराचं वेगळं असणं, प्रत्येक लेकराचं वेगळं असणं हेच त्याचं सामर्थ्य आहे. ते त्याचं दूषण असू शकत नाही, तो त्याच्या जगण्याचा त्रास असू शकत नाही, तर त्याच्या असण्याचा श्वास.
आणि म्हणून आजच्या व्यवस्थेमध्ये हा प्रचंड कळीचा मुद्दा आहे. या कादंबरीमधला मुख्य नायक आहे गजू. नाव त्याचं गजानन, पण 4वी-5वी पर्यंत या गजूला गजानन सुद्धा कोणी म्हटलं नाही. त्याच्यामुळे तो सहजपणे बोलतो, मला एक तर गजू म्हटलं जातं, नाही तर बहुतेक वेळा ए गजा असं म्हणून ओरडलं जातं. त्यामुळे गजानन नाव मला आठवतच नाही असं जर कादंबरीत आवर्जून लिहितात. आपण ज्यांना ढ म्हणतो आणि एका कोपऱ्यात सहजपणे ढकलून देतो, त्या ढकलून देणाऱ्या समाज व्यवस्थेतल्या प्रत्येक मुलाचं प्रतिनिधित्व या कादंबरीमध्ये आपल्याला सापडतं. आर.के. दमानी वैद्यकीय महाविद्यालय तसंच रामचंद्र वैद्यकीय संस्थेच्या वतीनं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा स्नेह कृतज्ञता सोहळा छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला. यावेळी मार्गदर्शनपर भाषणात चंद्रकांत पाटील म्हणाले, हिंदू संस्कृतीमध्ये एखाद्या माणसाला आपण मदत केली तर ती आपण व्यक्त केली, विनोद केली तर पुण्य झालं. पण हिंदू संस्कृतीमध्ये तर पुढचाही टप्पा असा आहे की एखाद्याला मी मदत केली आणि तो समोरून येताना माझ्या मनात जरी त्याला मदत केली तरी पुण्य झालं, तर आम्हाला पुण्य घेत आणि ते पुण्य जाऊ नये यासाठी मी टाळत होतो. पण तिथं मग सोडू, पण मला ही उत्सुकता होती कारण मूळ जेडगेवर मला त्यात मी असं ठेवला माहिती. 82 ते 95 13 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा 4 राज्यांचं काम माझ्याकडे पूर्ण वेळ होतं. म्हणजे मी की आपल्याला सगळे हॉस्पिटलशी संबंधित असल्यामुळे प्रचारक हा शब्द माहिती असेल. मी नेहमी छोट्या गावातला गिरणी कामगाराचा मुलगा सोप्या शब्दात बोलतो. त्यामुळे जेव्हा मला कोणीतरी विचारतो की हे पूर्ण वेळ काय आहे, प्रचारक काय, ते म्हणतात की भगवं परिधान न केलेला संन्यास. भगवं का परिधान करत नाही, तर लोकांचं संघटन करायचं, लोक पळून जाते बाबा आला. मला तर कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये काम करायचं आहे, तर वृत्ती संन्यासाची शर्ट पॅन्ट, त्याला मी पायजमा वापरायचं. पण आता ते आपले सगळे पूर्ण वेळ जीन पॅन्ट, टी शर्ट, शर्ट, नाही तर त्याला ऍक्सेप्टच करणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या पूर्णवेळ कामाच्या निमित्ताने मी 82 ते 95 शेवटी मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झालो. आलो की काही ना काही निमित्ताने, आजारी पडून नाही पण आजारी पडणाऱ्याला भेटायला, डॉक्टर सतीश कुलकर्णी सारख्या मित्रांना भेटायला असं मी खूप आलो. पण मेडिकल कॉलेजची ही जागा झाली, त्याच्या निवासी उभं राहिला, कॉलेज सुरू झालं, दुसरं वर्ष सुरू झालं आणि त्यामुळे केव्हा तरी जायला पाहिजे होतं. आज आणखीन एक कार्यक्रम जोडला गेला. इथे एक खूप मोठं एक्झिबिशन 5-6 मार्चला आहे, त्याला डिपेक्स असं म्हणतात, डिप्लोमा एक्झिबिशन. तर परत त्याला डी काढायला लागेल कारण तुम्ही इंजिनिअरिंगची मॉडेल पण ठेवता. एक डिप्लोमा एक्झिबिशन होतं, तर त्याच्यात असं एका अर्थाने आज वेल विशर्सचं गेट टुगेदर होतं. ते आणि हे मी दोन्ही जोडलेले आलो. व्यासपीठावर आदरणीय प्रांत संघचालक श्री अनिल भालेरावजी उपस्थित आहेत. माझ्या बरोबर मंत्रिमंडळात काम करणारे आणि अतिशय संवेदनशील, कारण त्यांच्याकडे विशेष ओबीसी आहे आणि आज राज्यामध्ये ओबीसीच्या व्यतिरिक्त ते किती संवेदनशील वातावरण आहे आपल्याला माहिती आहे. पण ते अतिशय टॅक्टफुली सगळं टॅकल करत असतात. असे अतुलजी सावे उपस्थित आहेत. राजकारणात आल्यानंतर एक फायदा असतो की आपल्यापेक्षा खूप मोठी माणसं समोर असतात आणि आपण स्टेजवर होतो आणि मोठमोठे पुरस्कार द्यायचे की ते पुरस्कार आपल्याला कधी मिळणार नाही. मगाशी उल्लेख केला की माशेलकरांना 54 PhD मिळाल्या. त्याच्यापेक्षा जास्त फक्त एकाच माणसाला अमेरिकेतल्या मिळाल्या, फ्रान्समधल्या मिळाल्या 83. अब्दुल कलामांपेक्षा सुद्धा जास्त PhD ह्या माशेलकरांनी मागल्या. माशेलकरांनी एक अप्रतिम पुस्तक लिहिलंय. त्याच्या उद्घाटनाला सभागृहामध्ये इंडस्ट्रियलिस्ट कोण नव्हता. मुकेश अंबानी होते, अनिल अंबानी होते, ग्रामर होते, शापूर पालोजी होते. पुस्तकाचं प्रवेश माझ्या असते. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपुरकर.